रात्रीतील लवंगाचे हे उपाय देणार भाग्याची साथ एक वेळेस नक्की करून पहा। नवरात्र सुरू झाले आहे आणि नवरात्रातील दुर्गा मातेच्या आवडीच्या वस्तूंपैकी एक म्हणजे लवंगाची जुडी ही आहे। तर नवरात्रीच्या काळात दुर्गा मातेला दररोज लवंगाची एक जुडी अर्पण केल्यावर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतो आणि याशिवाय लवंगाच्या जुडीचे काही प्रभावी उपाय तुमचे भाग्य उजळू शकते। जाणून घेऊया कोणत्या आहेत या खास उपाय। फॉलो करा। लोकांच्या घराघरात शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि दुर्गा मातेला समर्पित 9 दिवसाचा हा खास उत्सवात दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय केले जातात। हे उपाय केल्याने 100% रिझल्ट मिळणार। दुर्गा मातेच्या सर्वात प्रिय असणारी वस्तू आणि त्यासंबंधी उपाय केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते आणि तुमचे भाग्यही उजळून टाकते। दुर्गा देवीला लवंगाची जुडी सर्वात प्रिय आहे आणि तिच्या जीवनामध्ये लवंग अर्पण करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते। नवरात्रीच्या काळात लवंगाच्या जुडीचे उपाय खूप प्रभावी मानले आहेत। या संबंधित काही खास उपाय आहेत। आर्थिक संकटावर मात करण्यासाठी लवंगाचा उपयोग कसा करावा। नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कापडात 5 वेलची आणि 5 सुपारी सोबत एक लवंगाची जुडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यासह तिजोरीत ठेवा। असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल, आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल। जर नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर काय करावे। मेहनत करून देखील यश मिळत नसेल, नवरात्रीच्या काळात रोज 7 वेळा लवंगाची जुडीने नजर उतरवून दुर्गेच्या चरणी अर्पण करा। असे केल्याने तुमच्या नोकरी संबंधी सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला आवडीची नोकरी मिळेल। जर तुमच्या जीवनावर राहू केतूचा प्रभाव असेल आणि मुलांचे लग्न वगैरे होत नसेल तर काय करावे। प्रभाव दूर करण्यासाठी उपाय। नवरात्रीमध्ये राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जुडी अर्पण करा। असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीत दूर होईल। लवंग कापूरचा हा उपाय नकारात्मकता कमी करेल। नवरात्रीच्या 9 दिवसात दररोज लवंग आणि कापूरचा धूर घरात पसरवल्याने तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते। हा उपाय रोज सकाळी 9 दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होईल आणि माता राणीची कृपा दृष्टी तुमच्यावर राहील। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो।